आठवड्यातील एकदम निवांत असा दिवस म्हणला तर रविवार. आणि खरंच त्या दिवशी खूप असं निवांत असतं, कारण की पिऊच्या पप्पांना पण कामाला सुट्टी असते. आंघोळ वगैरे केली, देवपूजा केली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागले, कारण की आज खूप उशिरा उठले होते म्हणून स्वयंपाक बनवायला पण उशिराच झाला होता. आणि रविवारी काय बनवायचं असं म्हणलं तर नवरा पटकन असं चिकन सांगतो, म्हणूनच मी चिकन बनवत होते. एकीकडे भाकर बनवत होते आणि दुसऱ्याकडं चिकन शिजवायला ठेवलं होतं. चिकन मस्त असं शिजलं होतं. कढईत तेल टाकलं आणि त्याच्यात अद्रक लसूणचं पेस्ट टाकलं, मस्त असं परतवलं. त्यानंतर ज्या आपले घरगुती मिरची मसाला असतो ते टाकले आणि त्यानंतर मसाला टाकला. सर्व तिघं असं एकत्र करून घेतलं आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. छान असं तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी टाकलं. थोडंसं पाणी टाकून त्याला थोड्या टाईम झाकून दिलं. तोपर्यंत मस्त असं तेल आलं होतं. त्यानंतर चिकन टाकलं आणि ते मस्त छान असं परतवून घेतलं आणि आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं. मग थोडंसं पाणी घातलं आणि मस्त अशी भाजी रेडी झालेली होती. भाजी शिजत होती तोपर्यंत मी पण थोडं माझा मेकअप वगैरे केला आणि जेवणाची तयारी करत होती. पाणी ते आणून ठेवत होती. मी जे काम करते ते माझी पिऊ पण माझ्या मागे मागेच करते. मी स्वयंपाक इकडच्या रूममध्ये आणत होती तर ती पण माझ्या मागे मागे फिरत होती. नंतर सर्वांनी मिळून जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानंतर आज खूप दिवसाने पिऊ आणि मी दोघींनी मिळून पिऊच्या पप्पासोबत थोडा टाईम स्पेंड केला आणि नंतर वगैरे सर्व किचन वगैरे आवरलं, भांडी कुंडी घातले आणि दुपारच्या टायमाला बाहेर खूपच ऊन होतं, त्यामुळे पडदे वगैरे सर्व बंद केलं, कूलर चालू केला आणि पिऊ आणि पिऊच्या पप्पांना झोपताना खरंच खूप आनंद झाला होता, कारण की दिवसभरच्या उन्हात राहता रविवारीच त्यांना असा निवांत टाईम